तालुक्यातील आमगाव येथील हर्षदा घाडी या महिलेला तिरडीसारख्या डोलीतून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत। दरम्यान डॉक्टर अंजलीताई फाउंडेशन आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हर्षदा यांच्या कुटुंबियांची आमगाव येथे भेट घेतली। त्यांची विचारपूस करून त्यांना डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली। यावेळी हर्षदा यांच्या प्रसाद आणि साहिल या दोन मुलांना उपस्थितांनी धीर दिला। माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी आमगावाच्या समस्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी दिली। आज आम्ही आमगावामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने इथे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ जाधव, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी कोळी आणि किशोर पचनकर आणि गणेश कुलम, साईश आणि ते कोडालीचे रिपोर्टर वासुदेव चौगले, तरुणारीचे ज्येष्ठ पत्रकार विवेक गिरी आणि ऋषी आणि उपस्थित आमगावामधील सगळे नागरिक आज इथे भेटी पाऊस करत आहेत। आणि इथं महाराष्ट्राच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार परवाची त्या घटना घडली हर्षदा घाडी यांची, आणि ताईंनी लगेच बोलून त्यावेळेला फोन केला आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की हर्षदा घाडीच्या कुटुंबांना जाऊन भेटा आणि त्यांना काय मदत पाहिजे असेल तशी करा। पण आज हर्षदा घाडी ही आज टीव्हीमध्ये अगदी अगदी मरण यातना भोगत आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये गेले 3-4 महिने रोड नाही, रस्ते नाही, वीज नाही, सुविधा नाही, आणि अशी कष्ट घेऊन खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी खानापूरला सुसज्ज असं 100 फुटाचं हॉस्पिटल बांधलेलं आहे। आणि त्या कार्यसम्राज्ञी डॉक्टर अंजली निंबाळकरच्या या सूचनेवरून आज इतर गावातील लोकांच्या समस्यांना लागल्या। ह्या गावातील लोकांची सुद्धा समस्या अशी आहे या 21व्या शतकामध्ये आज आम्ही सगळ्या शिक्षण, आरोग्य आणि सगळ्या इतर वीज, पाणी यांच्यापासून आम्ही वंचित आहोत। आणि आमच्या मुलांना येणाऱ्या 10 पिढ्यांना आता कोणताच फायदा मिळणार नाही, आणि त्या अनुषंगाने तो गावकऱ्यांनी सुद्धा एक विचार केलेला आहे की आता येणाऱ्या काळामध्ये ह्या गावचं काळांतर त्या काळामध्ये डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी 2019मध्ये ह्या फलाची सुद्धा मंजुरी घेतली होती, पण केंद्र सरकारच्या अर्थाची धोरणामुळे काही शिकले नाही। तेव्हा झालेल्या सगळ्या परिस्थितीची मात करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे या आमगाव गावामधील जनतेने घेतलेला आहे की हे गावासाठी आमच्या इथे जी जागा मिळाली आहे आणि ह्या गावच इथे स्थलांतर करावं असं त्यांचा तो विचार आहे। आणि त्यासाठी आम्ही काल ज्यावेळेला बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी भूषण जे आले होते त्यावेळेला आम्ही काल त्यांची भेट घेतली, आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की पावसाळा कमी झाल्यानंतर आम्ही इथं प्रत्यक्ष भेटून देतो। आणि त्या अनुषंगाने त्या 2 दिवसामध्ये डॉक्टर अंजली निंबाळकर स्वतः DCC संपर्क करून या 2 दिवसामध्ये सगळे गावकरी बेळगावला DCला भेट घेणार आहेत काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली। आणि स्थलांतराविषयी तो आज ज्वलंत आहे आणि त्यांना तो पटलेला आहे, आणि त्यांची अशी कळकळीची मागणी आहे की आम्हाला कुठेतरी ह्या जंगल भागातून कुठेतरी मुक्त करा। अशा अनुषंगाने आज आम्ही हर्षदा घाडी यांच्या कुटुंबांना भेटणार आहेत, आणि डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या वतीने त्यांना आर्थिकसुद्धा मदत आम्ही करणार आहोत। तेव्हा मला अभिमान आहे की आज धो पावसामध्ये सुद्धा त्या गावकऱ्यांचं जीणं इतकं कठीण आहे, त्यांनी वेदना सोसत आहेत। आणि आता बस झालं की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, अमृत महोत्सवाने साजरा करत आहोत, परंतु शहरापासून जे आम्ही गुण्यागोविंदाने तिकडं अगदी आरामात राहतात, परंतु जंगल प्रदेशामध्ये जी जनता आहे ह्यांनासुद्धा या सगळ्या स्वातंत्र्याची फळं चाकाला मिळायला पाहिजे, हीच आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे। धन्यवाद। डॉक्टर अंजलीताई आमदार असताना आमगावच्या नाल्यावरील पुलाला मंजुरी मिळवली होती, पण वन खात्याने आडकाठी केल्याने ते काम पूर्ण झालं नाही, अशी माहिती यावेळी सुरेश जाधव यांनी गावकऱ्यांना दिली। गावातील समस्यांबाबत आंदोलनाशिवाय पर्याय नाही, काँग्रेस पक्ष सदैव गावकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले। खासदारांनी आमगावातील समस्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, खानापूर।